आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्राची लाल परी म्हणजेच महामंडळाची एसटी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफलाईन म्हणून एसटीची ओळख आहे। राज्यातील गाव, वस्त्या, खेडे, तांड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे। मागील जवळपास 78 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे। त्यातच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 32 विविध सामाजिक घटकांना एसटी मधून प्रवास करण्यासाठी 33% पासून ते 100% पर्यंत तिकीट भाड्यात सवलत देते। राज्य शासनाच्या या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। प्रवाशांसाठी मोफत तिकीट सवलतीबाबत चांगली व दिलासादायक बातमी पाहूया। दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यात काही प्रकारासाठी सातत्याने दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतात। त्यामध्ये सिकल सेल, HIV बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने फ्री मध्ये म्हणजे मोफत प्रवास करता येणार आहे। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। अहो ते तुम्ही तर नाही ना? पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेज मध्ये जावे लागते। त्यासाठी नेहमी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो। त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च हा वाढतो। याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या मार्फत फ्री म्हणजे मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे। एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी या संदर्भात एक सुधारित परिपत्रक काढून राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहेत। या फ्री म्हणजे मोफत तिकीट भाडे योजनेमुळे या रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे। या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे। एसटी महामंडळाच्या एसटी बसने सिकल सेल, HIV बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलियाग्रस्त या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। हा चांगला व दिलासादायक निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील एसटी महामंडळाचे आभार मानले आहे। मात्र लक्षात ठेवा, महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व रुग्णांना एसटी महामंडळाच्या केवळ साध्या बस मधूनच विनामूल्य म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।